उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पहिली संयुक्त सभा उद्या नाशिकमध्ये। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर होणार जाहीर सभा। येत्या 11 जानेवारीला ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर जाहीर सभा। प्रचार सभेचा टीजर समोर। अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसला खिंडार। काँग्रेस राष्ट्रवादीवर जनतेचा रोष होता, तर मग भाजपला आयात उमेदवारांची गरज का पडली? आयारामांना घेऊन भाजपमधल्या निष्ठावंतांवर अन्याय केला। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सुळेंची घणाघाती टीका। संयुक्त मुलाखतीमधून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव। राज ठाकरेंचा घणाघात। भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये। अजित पवारांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होतात, त्याचं काय झालं? राज ठाकरेंचा संयुक्त मुलाखतीमध्ये फडणवीसांवर निशाणा। फक्त सिनेमे बघायचे लोकांसाठी तुम्ही कधी रस्त्यावर उतरले आहात का? शेलारांचा थेट सवाल। तर मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही। ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीवर आशिष शेलारांची सडकून टीका। भाजपच्या किरीट सोमय्यांचे ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांवर आरोप। निवडणूक अर्जामध्ये कोविड घोटाळ्याची माहिती लपवल्याचा आरोप। सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। मुख्यमंत्री फडणवीसांची मुलुख मैदानी तोफ नागपुरात धडाडणार। तर्री पोहा विथ देवाभाऊ या विशेष संवादात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। संतोष धुरींकडून त्यांच्या दृष्टीने आरोप। संदीप देशपांडेंकडून मनसे सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम। म्हणजे हे आपण जे सत्तेमध्ये त्यांना ऑन प्लॅटर देतोय, बरोबर। त्याचा वापर कोणाच्या विरोधात होणार? तो विरोधी पक्षाच्याच होणार ना। मग असं बिल, एक तर अशा बिलची गरज आहे का? दुसऱ्या यंत्रणा आहेत ना या देशामध्ये। एखादी घटना झाली म्हणून तुम्हाला त्यांचं काय म्हणणं आहे, हे आम्ही बिल का आणतोय? भ्रष्टाचार मुक्त। ह्याच्यातून भ्रष्टाचार मुक्त कसा होणार? डिमॉनिटायझेशन मधून, नोटबंदीतून भ्रष्टाचार बंद होणार होता। काय झालं त्या डिमॉनिटायझेशनचं? माझा डिमॉनिटायझेशनच्या विरोधात नाहीये। माझं म्हणणं आहे की तंत्रज्ञान येत असेल तर काळा पैसा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत झाला। मी स्वतः त्याचं स्वागत अनेक वेळा केलेलं आहे। पारदर्शक कारभार येणार असेल, पण डिमॉनिटायझेशन मध्ये सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याच्या बॅगेमधून तुम्ही तुमच्या चॅनलवर मी पाहिले। मी तर काय त्यांच्या घरी गेले नव्हते बघायला, पण ह्याचा अर्थ कॅश आहेच ना। आणि कॅशचं कलेक्शन किती झालं नोटबंदीमध्ये, ह्याचं उत्तर आजपर्यंत भारत सरकारने कोणालाही दिलेलं नाही। किती नोटा छापल्या, किती नोटा आल्या, किती काउंटरफिट नोटा आल्या, म्हणजे खोट्या नोटा, ह्याचा हिशोब कोणी दिलाय? पण तुम्ही आता जे बोलताय, जे अगदी मनमोकळे बोलताय, त्या मनापासून मीच तुमचं खरं तर अभिनंदन करतो, कारण तुम्ही कुठलेही हातचं राखून बोलत नाहीत आता। पण हे सगळं होत असताना तुम्ही आता गोंधळलेले आहात। तुम्ही आता ह्या सगळ्या राजकीय अपरिहार्यतेमुळे तुम्हाला असं वाटतं की मी काय करू? तुम्हाला जर असं वाटत असेल तर बाकीच्यांनी काय करणार? या अस्वस्थतेचं काय करणार? नाही, ह्या अस्वस्थतेचं कारण का मला असं वाटतंय की ही लोकशाही आहे। फार कष्ट करून आपण या देशाला, आपण का मोकळा श्वास घेतोय? कारण का त्या काळामध्ये अनेक लोकांनी, आपल्या पूर्वजांनी, तुमच्या, माझ्या, तुमच्या कॅमेरामॅनच्या, रिपोर्टरच्या, सगळ्यांच्याच, किंवा बघणाऱ्या सगळ्या आज जे टीव्ही बघतायत त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबांनी खूप मोठा त्याग करून या देशाला स्वातंत्र्य मिळाले। ते स्वातंत्र्य 70, 75, 80 वर्षांनी आपण कुठल्या दिशेने नेतोय? किंवा महाराष्ट्रामध्ये आज काय खरंच राजकीय परिस्थिती का नाही आम्ही सगळ्यांनी बसावं? मी देवेंद्रजींना हे अनेक वेळा खूप आदराने त्यांना विनंती केली आहे की कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणाची एक लक्ष्मण रेखा आपण सगळ्यांनीच घातली पाहिजे, जी आधीच्या नेत्यांनी ठेवली होती. म्हणजे टीका कुठपर्यंत न्यायची,
ह्याची पण एक असलीच पाहिजे आणि ती स्वतःला आपण घातली पाहिजे की आपण माझा विरोधक म्हणजे शत्रू नाही. ही जी शत्रूची जी भावना महाराष्ट्राच्या भाषणांमधून दिसते किंवा कृतीमधून दिसते, हे महाराष्ट्राचं नवीन कल्चर आहे आणि हे कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी किंवा कुठल्याही चांगल्या सुसंस्कृत महाराष्ट्रासारख्या, आणि मला महाराष्ट्राबद्दल जास्त वाटतं कारण मी जेव्हा देशामध्ये काम करते, दिल्लीवरून मी बघत असते, आपल्या राज्याबद्दल प्रचंड आस्था आणि अनेक नवीन उपक्रम जे झाले ते सगळे महाराष्ट्राने केले. जे स्वच्छतेचा कार्यक्रम माननीय मोदीजींनी केला, चांगली गोष्ट आहे. देश स्वच्छ होणार असेल तर काय का नाही. ऑपरेशन सिंदूरला आम्ही गेलोच ना सगळे, कारण का देशाचा विषय गाडगे बाबा अभियान आर आबांनी त्या काळात जे केलेलं आहे, रोजगार हमी योजना, आता त्याचं नाव बदलायचं, ज्या पद्धतीने ती त्याचा आम्ही ताकदीने विरोध केला. कारण का माझं वैयक्तिक मत आहे आणि हे आम्ही खूप प्रांजळपणे सरकारला सांगितलं की तुम्ही एक बिल आणताय म्हणून विरोधाला विरोध करत नाहीये आम्ही. अनेक बिलं येतात, जीएसटीच्या बिलला ताकदीने आम्ही मतदान केलंच ना सरकार बरोबर. अनेक बिलं भारत सरकार आणतं, ती आम्ही विरोधक आहोत म्हणून प्रत्येक बिलला आम्ही विरोध करत नाही इंडिया अलायन्स. पण आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला स्वतःला जाऊन बसा वाटलं सत्तेमध्ये, कदाचित तुम्हाला तिथनं आमंत्रण आलं, कारण तुम्ही अजितदादांच्या बरोबर तिकडे पुण्यामध्ये आता आहातच. हो, आमची आघाडी झाली. आघाडी झाली, इथे तुमची आघाडी नाहीये, नाशिकमध्ये काहीतरी वेगळं चित्र आहे. म्हणजे हे जे सगळं स्थानिक पातळीवरती झालेलं आहे आणि स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांची एक पूर्ण भावनिक सुद्धा एक मोडतोड झालेली आहे. पक्षात झाली आहे ना. म्हणजे आता जर एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि हे स्थानिक आता ऍक्शन घेतली दोन्ही पक्षांनी, पण काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अमरनाथ का मीरा भाईंदरला एकत्र आले. राजकीय पक्ष सगळे हे कार्यकर्त्यांच्या शरण गेलेले आहेत सगळे, कारण पैशाचं जास्ती अवडंबर मानले म्हणून की त्यांनी त्यांच्या नेत्यांचं सगळं बघितलं बिहेवियर किंवा त्यांची जी घराणेशाही वगैरे सातत्यानं जे आरोप होतात त्याच्यामुळे हे सगळं झाले कशामुळे? हे कॉन्ट्रडिक्शन आहे. कारण का म्हणजे आता तुम्ही पण बघा, तुम्हालाही ती अस्वस्थता म्हणजे मला नक्की वाटते की जो माणूस थोडासा त्याच्या मनात काहीतरी आहे प्रेम, त्याला ही अस्वस्थ करणारी, तुम्ही कुठल्याही बाजूला बसा. कारण तुम्ही आधी काय मला प्रश्न विचारला की कार्यकर्ते नाराज होत आहेत, ह्या सगळ्या आघाड्या होत आहेत म्हणून. नंतर तुम्ही म्हणला की कॉन्ट्रडिक्शन झालं की कार्यकर्त्यामुळे नेत्यांना कळावलं. दिस इज अ कॉन्ट्रडिक्शन. हेच तर कॉन्ट्रडिक्शनचा मला प्रॉब्लेम आहे. हेच अस्वस्थ करणार आहे. कारण नक्की महाराष्ट्रात ह्या नगरपालिकेत कोण कुणाबरोबर आहे, कुठलं चिन्ह कुणाबरोबर गेलंय, कुठली आघाडी कुठल्या मुद्द्यावर झालीये, ह्याची स्पष्टता कुणाला तरी आहे का हो? आणि मी स्वतःला त्याला जबाबदार समजते. मी एक अभ्यासक आहात तुम्ही, अशा नजरेनेच मी तुमच्याशी बोलतोय. कारण एकीकडे वॉर्ड्स आहेत, एकीकडे ते प्रभाग समित्या आहेत, 3-3, 4-4, 5-5 ठिकाणी काय ठिकाणी एकत्र येत आहेत लोक. ही सगळी तुम्हाला असं वाटत नाही की क्लिष्ट रचना आहे आणि लोकशाहीमध्ये ती थोडीशी सरलता असायला पाहिजे. नगराध्यक्ष एका पक्षाचा, उर्वरित जे बहुमताने आलेले ते दुसऱ्या पक्षाचे, अशाच्यानी तुम्हाला वाटतं की हे राजकारण पुढे जाऊ शकेल आणि ज्या पद्धतीनं जायला पाहिजे, विकासाची जी गती असली ती विकासाची गती प्राप्त होईल? तुम्हाला सांगू, विकासाच्या गतीला नेहमीच शक्ती लागते. हे ह्या देशाने अनेक वेळा दाखवलंय. ह्या देशामध्ये नरसिंहराव साहेबांचं जेव्हा ते प्रधानमंत्री होते, कुठली ताकद होती हो? इट मायनॉरिटी गव्हर्नमेंट. एवढी ताकदच नव्हती, पण तो जो मोठा सगळ्यात इकॉनॉमिक बदल जो घडवला, तो टर्निंग पॉइंट या देशाचा त्यांनीच केला ना. तेव्हा कुठली सत्ता होती किंवा आता जे सगळ्यांना वाटतं की हे सगळ्या यंत्रणा, हे सगळं कंट्रोल असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट कंट्रोलनी होत नाही. काही गोष्टी आता मी म्हणलं तसं इंडिया अलायन्समध्ये जीएसटीच्या बिल्लाला आम्ही एकत्र मतदान केलं ना आम्ही त्या बिलासाठी. आमचा बिलला का विरोध होता? ज्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट होणार होतं. आमचे चॅलेंजेस ते होते. आम्ही कधीच जीएसटी, आधार कार्ड, हे प्रत्येकाला एक आयडेंटिटी देणं, हे कुणाचे प्रोग्राम्स आहेत? हे सगळे युपीएचे प्रोग्राम आहेत. अन्नधान्य, आजही भारतीय जनता पक्ष नेहमी पार्लमेंटमध्ये सांगतात 80 कोटी लोकांना आम्ही पैसे देतो, अन्नधान्य देतो. कुणाचा प्रोग्राम आहे? हा मनमोहन सिंग साहेबांचा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड, आज तुम्हाला जी युनिक आयडी दिलाय तो मनमोहन सिंग साहेबांचाच निर्णय होता. जीएसटी हा मनमोहन सिंग साहेबांचाच निर्णय होता. किती तुम्हाला असे निर्णय दाखवू ज्याचा मोठा सोशल इम्पॅक्ट या देशावर, गरीब कष्ट करणारा. आता हे घराची योजनेबद्दल सारखे बोलतात. घराची योजना कोणी सुरू केली? काँग्रेसनीच केली ना.